दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा कुणा कुणाला आहे ठीक आहे. इथं दोन्ही बी ठेवलंय होलसेल आणि रिटेल. परिवार वाचवायचा असेल तर परिवारानं पाळा, परिवार ऐकण्यातलं नसेल तर वैयक्तिक स्वतःपुरता स्वतः बी मार्ग आहे. पण स्वतःपुरतं केलं तर स्वतःपुरतं लक्ष द्या. गावाचं धुणं धुवायची काही गरज नाही. एका तिकिटावर एक जणच जातोय. नाहीतर मी नामस्मरण करतोय ना, मालक चांगलं होऊ द्या, माझे सून चांगली होऊ द्या, अशा गोष्टी होणार नाहीत. एकानं भक्ती मार्ग केला तर त्यालाच फायदा मिळेल. फक्त शारीरिक व्याधी आणि मानसिक त्रास वाचल. घरातले कोणीही गॅरंटी घेणार नाही. जर त्यांना त्रास व्हायला लागला तर बसा म्हणायचं नामस्मरणाला. तर शारीरिक व्याधी कुणाकुणाला हात वर करा जरा. शारीरिक व्याधी मानसिक त्रास असणाऱ्यांनी ठीक आहे. आता इथं भगवंताची कृपा बघा. 3 मिनिटात तुमची शारीरिक व्याधी थांबल्यानंतर आपल्या आपल्या पुरता मार्ग करायला जमल का नाही? स्वतः पुरता देव आहेत का नाही आता इथं? जरा बोला की आहे. तर आता दत्त महाराजांच्या पादुका आहेत त्या. देवाला विनंती करा, देवा माझी शारीरिक व्याधी मानसिक त्रास तुमच्या आशीर्वादानं थांबू द्या. एक विनंती मनातल्या मनात करून डोक्यावर हात ठेवून तुमचा तुम्ही नामस्मरण करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ही नामस्मरण केल्यानंतर 50% कमीत कमी शारीरिक व्याधी थांबल. बस का 50%? सॅम्पल म्हणलं की एवढं दुकानदार देतोय, इथं अर्धपोतं आम्ही देतोय. राहिलेलं जे 50% आहे ते तुमच्या घरात भक्ती मार्ग करून कमी करा. का तर डायरेक्ट कमी केलं की पुन्हा तुम्ही भक्ती करणार नाही. म्हणून इथं तुम्ही देवाच्या संगतीत यावं, देव तुमच्या सोबत राहावं होते. त्यासाठी निम्म देवाचं निम्म तुमचं. तर हात जोडा, विनंती करा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. केवळ गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त नसेल तर दत्त 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 म्हटलं तरी बी चालतंय. डोक्यावर ज्याला दुखत असेल त्याने हात ठेवून नामस्मरण करा. 50% तुमचं कमी आल्यानंतर तुमचं तुम्ही हात खाली घ्यायचा आहे. 100%ची अपेक्षा कुणीही करू नका. तर हात जोडून विनंती करून डोक्यावर हात ठेवून नामस्मरण करा. प्रभू ज्याचं दुखतंय तिने सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवून करा. बिन औषधाचं आपल्याला राहतंय. आणि 3 मिनिटात इथे देवाची प्रचिती घ्या. प्रभू त्या ठिकाणी आलेल्या आपल्या आश्रयाला येणाऱ्या असंख्य भक्तांची शारीरिक व्याधी आपल्या कृपा आशीर्वादानं मोठ्या प्रमाणात कमी होऊ द्या. हीच आपल्या चरणी प्रभू नम्र विनंती. देवत्वाची प्रचिती प्राप्त करून द्या. दत्त 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 म्हणा, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त म्हणा. 50% कमी आल्यानंतर हात खाली घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचं दुखतंय कमी आल्याला बी तुम्हालाच कळतंय. डॉक्टर पेक्षा तुमचं शरीर साथ देतंय. प्रभू कृपा करा, सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या. सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या. कृपा करा प्रभू. 50% कमी आल्यानंतर हात खाली तुमचा तुम्ही घ्यायचा आहे. दुखत असेल तर डोक्यावर हात ठेवा. बिन डोक्यावर हात ठेवता राहणार नाही. आले काय आले का? आले कमी आले का? मस्त तुम्ही आले का? या प्रचित्या म्हणायचं. कृपा करा. आले कमी. प्रभू कृपा करा, सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या. सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या. प्रभू कृपा करा. 4 ते 5 भक्त राहिलेले आहेत. प्रभू कृपा करा. मांसाहार मध्ये 2 दिवसात 3 दिवसात झाला असेल तर थांबू शकत नाही व्याधी. आले कमी. कृपा करा प्रभू, सर्व भक्तांची व्याधी थांबू द्या. आले कमी आले का? आले कमी. कृपा करा प्रभू. फक्त 2 ते 3 भक्त राहिलेले आहेत. कृपा करा. दत्त 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 म्हणा. मनातल्या मनात म्हणा मामा चालतंय. प्रभू कृपा करा. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त म्हणायचं. मांसाहार 2-3 दिवसात झाला असेल तर व्याधी थांबणार नाही. एक कमी. कृपा करा. 5 ते 7 भक्त राहिले. प्रभू कृपा करा, सर्व भक्तांची व्याधी थांबून त्याला देवत्वाची प्रचिती द्या. हीच आपल्या चरणी नम्र विनंती. कृपा करा प्रभू. आले का मामा कमी? कृपा करा प्रभू. 2 ते 3 भक्त राहिलेले आहेत. आले का कमी? काय दुखतं तुझं? पूर्ण प्रभाव नाही. आलाय का? तर आज मांसाहार खाल्लाय का 2 दिवसात? पूर्ण प्रभाव नाही.
बघा अरे तुमचं काय दुखतंय काय दुखतंय संसार झालाय काय 2 दिवसात हात जोडून विनंती करायची कमी होता म्हणून पायाच्या चंद्राची गाडी कमी होता पायाच्या चंद्राची गाडी कमी होता बघा अरे का तुमचं काय दुखतंय हात जोडा डोक्यावर हात ठेवत बसू नका सगळीजण की तुमचं तुम्ही ते करावं लागेल जर सिरियस असेल तर प्रत्येक डोक्यावर पुन्हा हात ठेवतात का अरे कमी तुमचं काय दुखतंय हां हात जोडा मांसात केला का 2 दिवसात अरे कमी तुमचं काय दुखतंय हात जोडा बघा आलंय का सगळं थांबत नसतं 50% थांबत तुमचं काय दुखतंय हात सोडा हात जोडून विनंती करा बघा आले का तुमचं काय होतंय हां मांसाहार केलाय का 2 दिवसात आणि कधी या हात जोडून विनंती करा नुसतं इथं चालणार नाही तुम्हाला करावं तर लागेल तर थांबवली आधी बघा झालं का इथे तर सगळे घेऊ नका कमी आलं तर 50% बाद झालं काय गोष्टी दिवस मांसाहारी काय झाला का तुम्ही करा हात करा हात जोडून विनंती करा माणूस थांबवलं बघा काय दुखते काय हां झालं हां मग अशी झोपे एकदम सांगायचं असतं तुमचं सगळं ऐकायला असतं काय होतं तुमचं मांसाहार केलाय काय 2-3 दिवस कधी केलाय हां चालत नाही चला काय तुमचं मांसाहारी काय बंद केलाय का कधी केलाय हां 2 दिवसात केल्याला चालत नाही 3 दिवस कमीत कमी व्हायला लागते झालं का इकडे सगळं चला काय होतंय हां असू दे येते ते कमी आलंय ना का मग अशी तुला आता पुढचा मार्ग करा आता काय हात आम्ही कोण कायम रोज ठेवणार नाही तुम्हाला रोजचं तुमच्या तुम्ही औषध करायचं आहे झाले का इकडे कोण काय होतंय तुमचं काय होतंय आता यायला लागले का अगोदर बसणार काका नामस्मरणावेळी थोडा संचार झाला नामस्मरणावेळी थोडा संचार झालेला काय कुठलं गाव हा पुण्यावरून आलं ना बघा आता झालंय का क्लिअर आलंय का पूर्ण कमी बघा आता वाढलं का कमी झालंय वाढायला लागले संसार हे काय नाही ना केली का किती केली ती बघा आता लाल 2 बाप दिसतील का एकच आहे आणि काय दिसतंय बघा आता झालंय का गेलं का बाजूला दिसतंयच काय बर कुठं दिसतंय इकडच्या साईडला आहे अभिषेक चालू आहेत का किती येऊन गेलाय का आज जोडा विनंती करा महाराजांना ते ग्रुप जाऊ दे म्हणावं हे जन्मल्यानंतर 2 महिन्यानं आईला कसा लागलं 18 वर्ष लागलो 18 वर्ष नंतर आई वाचली नाही उंचक्या लागत उतक्या आता होत्या कशात हा आता फक्त उंचक्या नवीन माणसं बघितलं फक्त उंचक्या लागत होती उंचक्यानं लास्टला मिरजला ऍडमिट केला चांगले ऍडमिट काय उपयोग झाला काय उपयोग नाही लास्टला वारले वारल्यानंतर 3 महिन्यानं म्हणजे वारायच्या अगदी फक्त मी कामाला जायचं होतो मी पडलो ऍक्सिडेंट किती वेळा झाला पहिल्यांदा ऍक्सिडेंट ते शक्यच सांगितलं पहिला ऍक्सिडेंट तुझं तेच त्याच्यानंतर मी एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आई एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ते शक्य ते आई वारली
आई वारली, मी वाचलो. त्याच्यानंतर मला सारखा ॲक्सिडेंट होणार ते त्रास होताना ते पीत नव्हतो, प्यायला चालू झालं. दारू प्यायला चालू झालं. तिसऱ्या चौथ्या ॲक्सिडेंटला मग मनात येत होतं, मी एक सुपारीचं खाणाऱ्याला माणसाला शिवा द्यायचं, मी कसं प्यालो. त्याच्यानंतर प्यायचं चालू झालं आणि सगळेजण काय म्हणणार, ते तिथे पोरगं पडतं. तर आतल्या आत मला त्रास होत होता, म्हणजे मानसिक त्रास होत होता. त्याच्यानंतर काय केलं, लगीन केलं. म्हणजे लग्नासाठी करायला मी लगीन करत नव्हतं. बाबा काय म्हणणार, तू लग्नासाठी असं करायला लगीन केल्यानंतर एक 3 वर्ष शांत सगळं. ते पोरगं शांत आलं. शांत नाही, ते आतल्या आत आम्हाला त्रास होत होता. मग सगळं फिरत होतं, सगळ्याकडे फिरलो. देवऋषी मांत्रिक तांत्रिक सगळ्याकडे फिरलो. कोण मांत्रिक येणार ते पैसे घेऊन जाणार, परतून येणारच नाही. फोन लावलं तर फोन कर. हे स्थान कसं भेटलं? हे स्थान युट्यूबवर लास्ट स्टेपमध्ये घरात बसलो तर युट्यूब सर्च करत बसलो तर ते तुमचं बघितल्यानंतर इथं आलो. तिथं आल्यानंतर 5 महिना नामस्मरण झालं. नामस्मरण झाल्यानंतर ते शक्ती संचार झाले. पूजाचा टाइम आला, माझ्याच नाही, ते मंडळीच्या. त्यावेळेला सांगितली ती शक्ती. मी येऊन 35 वर्ष झालं. तू आता काय करणार आहे? मी ते येऊन 35, माझं एज मला मनात तिला माहित होतं. तू जन्मल्याला 2 महिन्यात मध्ये मी आलो. ती शक्ती सांगितली. ती शक्ती सांगितल्यानंतर ती शक्ती सांगितली की मी कशासाठी आलोय, ते तुमच्या आईला मारायसाठी. मग तेव्हापासून मी आता आईला मारलो, तुला त्रास झालो, निर्दोष आहे. मी एवढं मांत्रिक तांत्रिक देवऋषी फिरलो, काय झालं. ते शक्ती एकच शब्दामध्ये सांगितली, मी आमचं कुठं पण जावा, कुठं मांत्रिक जावा, कुठं देवाला जावा, आणि कोणतं देव आम्हाला काही करू शकत नाही. मग इथं कशाला आता संचार झाले, इथं आमचं काही चालत नाही. जातो आता, मुक्ती द्या म्हटलं तर माझ्याकडे नाही. तिथं केव्हा जातो बघा, तिथं ये. तिथं आल्यानंतर ते 3 संपवले त्या डायरेक्ट, 4 डायरेक्ट संपवले होत्या. म्हणजे 4 होत्या शक्त्या. का आम्हाला पैसे मिळवायचं असतं तर मग प्रत्येक 4 वेळा पैसे घेतलं असतं. पण जर आल्या सगळं 4 तर एकदम 4 संपवलेले त्या. म्हणजे पैसे कमवून एखाद्याला लुटायचा धंदा नव्हता. आणि आता सध्या होमगार्ड मध्ये येते. तू काय आता सध्या ट्रेनिंगला अंकली ड्युटीवर आहे का? ठीक आहे. आता 9 महिन्यात पुन्हा त्रास झालता का? काही नाही त्रास आहे का? हा. आता ही येताना म्हणजे त्या शक्तीनं 34 वर्षापूर्वीची आहे, पण ही मांत्रिककडे होती शक्ती. ती आत्ता आलेली आहे. म्हणजे फक्त तुम्हाला भांडणं लावाय पुरतं ती येत होती आणि जात होती. घरात सगळं शांत आहे. ठीक आहे. आता होतंय ती शक्ती काढायची म्हणल्यावर त्यातून मोकळं होतात. भक्ती मार्ग खंडन करू नका. बरोबर. ठीक. सगळ्यांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणा. अवधूत चिंतन आमच्या नको अन्नदाता सगळ्यात मोठा असतो बाबा. तुम्ही गावताय किती महत्वाचं. पहिल्यांदा झालाय काय बाजूला तो म्हणून आहे. फक्त युट्यूबवर बघितलं त्यांनी, आणि युट्यूबवर बघितल्यानंतर काय अनुभव मिळाला तुम्ही त्यांच्याकडून माहिती. बघा समोर आली बी नाही ती, आज पहिल्यांदा आली ती. माझं नाव बाजीराव सक्रम दळवी, माथुर्ली राधानगरी कोल्हापूरवरून बोलतोय. काका मी युट्यूबवरती सर्च केलं. म्हणजे पहिल्यापासून मी गुरुजा मानतोय मी. म्हणजे गुरुदेव दत्त होतं, मग मोराळे पडलं. मी बघित गेलो. त्यानंतर तुम्ही जे काय काय सांगते तसं बघित गेलो. नंतर मला याचा त्रास होता, मूत करायचा. मग मला सांगितलेलं स्कॅनिंग करून ये. सगळं झालं, परत दुखायला लागलं. एक वेळ मी युट्यूबवर सर्च केल्यावर बघितलं तर फक्त नुसतं मी एक वेळ फक्त गुरुदेव दत्त आणि अवधूत चिंतन गुरुदेव दत्त असं म्हटल्यावर आजचा 8वा दिवस. गोळी काढलेला नाही का पोटात दुखलेला नाही. ऐका, नामस्मरणाचे फक्त मी युट्यूबवर बघितल्यामुळे एवढं. मग शिंगारे सरांनी मग मी कॉल केला की असं होतं सर. तर ते म्हटलं 27 तारखेला येतील गुरुवार. आता नामस्मरण केल्यापासून सकाळ संध्याकाळ करताय का? नाही, एक वेळ करतो. सकाळ संध्याकाळ करा व्यवस्थित. आता अभिषेक बी घालू शकता सर. तुम्ही कुठं असतात का? घरीच असते. घरी म्हणजे कुठं कोल्हापूर जिल्ह्यात असतात? कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुका. बघा या अभिषेक घातला तर आणि फरक पडतील. आणि माझ्यामुळे आणखी एक पेशंट घेऊन आलो. त्यांना पण आले का कमी त्यांचं? नाही त्याची मग अशी तुम्ही गेलं नाही. हा ठीक आहे, बघूया. चालतं. जवळजवळ नुसतं नामस्मरण युट्यूबला बघून केल्यानंतर तुम्ही तर शांततामध्ये समाधान व्यवस्थित आहे.
हा. काय लाख रुपये घेतलं का फक्त काय घेतलेलं असतंय आणि महाराजांचा खर्च काय वावगा आहे का बघा सुख समाधान शांती आहे. आता ही मानसिकता होती ती बी हळूहळू निघून जाईल. तर आजचं अन्नदान गणेश मुरलीधर रणदिवे, गाव लक्ष्मी दैवडी, तालुका मंगळवेढा. तुमचं अन्नदान घेतलं म्हणून आमच्यातर्फे करत नाही. ज्या दिवशी तुमचं अन्नदान येईल त्यावेळी तुम्हाला बोलवलं जातं आणि सगळ्यांच्या समोर आम्ही सांगतो की बाबा आजचं अन्नदान त्या म्हणजे आम्हाला इथे किंतु देवाच्या पुढे आम्हाला कुठलीही गोष्ट करायची नाही, लपवा छपवी नाही. जी काय असेल सोक्ष मोक्ष समोर जी घेतलं तर घेतलं आणि केलं तर केलं. तर ह्याचा लाभ मात्र तुमच्या गावापर्यंत पोचवा, असंख्य भक्तापर्यंत पोचवा. आज त्यांच्या वती परिवार सुख समाधान शांतीत राहावं की आम्ही इच्छा व्यक्त महाराजांना करतो. तुम्ही बी सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद रूपी सगळ्यांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव मठ तुम्हीच ना राक्षसा मोक्ष दे उद्धरिले गुरु तुम्हीच दिव्य देव तुम्हीच विक्रामेश्वरूपदा श्रीरामे तुम्हीच वंद्यवधूत दिगम तात्रे गुरु तुम्हीच सहस्र भोजन दिदले मिश्र मात्रे तुकनेल श्रीशल्यासी तुम्हीच ना सायं देवा काशी यात्रा दाखव गुरुजना की वेद वद गर्व हराया तुम्हीच ना हर्ष वांदेसी दले कन्या पुत्री तुम्हीच ना अधिगम दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत वैमारण तुम्हीच ना सतुजनी नरसेश्वर तुम्हीच ना माऊरचा सतीपती ओठ तुम्हीच ना रचकाचा यवनराज बनवणी उद्धरिले गुरु तुम्हीच ना पुण्य भावे भजता सेवक तरतील वदले तुम्हीच ना दैवनेचा ना करून गाणगापुरी गुरु तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य देवनी गुप्त स्वामी स्मरा परमेश्वरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विष्णु ईश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा
विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या कोणत्याही मोबाईल क्रमांकावरती संपर्क करावा किंवा व्हॉट्सअपवरती हाय टाईप करून पाठवावे. धन्यवाद.